जय श्रीकृष्ण. गीता ऑलिम्पियड काय आहे हे? कुतूहल आणि जिज्ञासा वाटली का तुम्हाला? खेळा, शिका आणि जिंका अशी ही स्पर्धा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? play.learngita.com ह्याच्यावरती आपण नोंदणी करून या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो. या स्पर्धेमध्ये 5 आठवड्याची ही स्पर्धा आहे आणि ह्याच्यामध्ये 24 ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रश्नमंजुषा आहे, त्याच्यामध्ये तुमची कल्पनाशक्ती आणि विश्लेषक क्षमता विकसित करण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. व्यावहारिक जगामध्ये कसं वागायचं त्याबद्दलचे प्रश्न आहेत. शिवाय लहान मुलांसाठी खेळण्यासारखे गेमसुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये आपली एकाग्रता वाढते. प्रश्नमंजुषामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये भारतीय संस्कृती, रामायण, महाभारत, वेद, भारतीय मंदिरे, वास्तुरचना, त्यांची शैली, त्याच्यानंतर विविध प्रांतातील सण परंपरा, भारतीय भाषेतील संत, त्यांची माहिती, नृत्यकला, विशिष्ट कला याबद्दलचे प्रश्न आहेत. म्हणजे आपला खेळ त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले, त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे. योग्य पर्याय निवडताना आपल्याला शोधता येतं उत्तर आणि त्याच्यातनं आपल्याला माहिती पण कळते आणि आपलं ज्ञान पण वाढतं. त्याच्यामध्ये आपल्याला वेळ दिलेली नाही आहे, आपण शोधून लिहू शकतो. अजून एक त्याच्यात चुकीचे वाक्य ओळखणे, श्लोक दिलेले असतात आणि त्याचा अर्थ वेगवेगळा दिलेला असतो, ते ओळखायचं आहे. श्लोकातील शब्दरचना उलटसुलट असेल तर ती सरळ करून योग्य श्लोक लिहिणे. त्याच्यानंतर श्लोक आणि त्याचा अर्थ यांच्यात जोड्या जुळवा. श्लोकचा ऑडिओ लावणार आणि तो कुठल्या अध्यायातील कितवा श्लोक आहे ते ओळखा. असे वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धीला चालना देणारे आणि आपल्या कुतूहल आणि ज्ञान वाढवणारे असे मस्त मस्त खेळ आहेत. त्याच्यानंतर अर्जुन आर्चरी, अर्जुन फ्लाईंग, अमृत कलश, जिक्सॉ पझल, कलेक्ट टुडेज पझल पीस असे छान छान गेम आहेत. अर्जुन आर्चरीमध्ये अर्जुन जसा एकाग्रतेने माशाचा डोळा फोडतो, किंवा अमृत कलशमध्ये आपल्याला कलशमध्ये किती छान छान वस्तू येत आहेत आणि नको असलेल्या वस्तू आपण कशा टाळू शकतो, असे गेम्स आहेत. त्याच्यात तुम्हाला खरोखर मजा येईल आणि आनंद पण येईल. मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि मला श्लोकांचा व्हिडिओसुद्धा मी बनवले. त्याच्यामध्ये सुद्धा मला आपण शुद्ध उच्चार म्हणतो आहे की नाही, आपल्याला कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये कशी दर दिवसाचा त्याचा स्कोर आपल्याला मिळतो आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो. श्लोकाचं भाष्य म्हणजे या श्लोकाचा अर्थ, आपण श्लोक तर म्हणतोच, पण श्लोकाचा अर्थ माहिती असतो किरकोळ, पण त्याच्यात श्लोकाचा अर्थसुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. किंवा श्लोकांचा अर्थ वेगवेगळा दिलेला आहे आणि त्याची वेगवेगळे श्लोक आणि अर्थ असं जोड्या जुळवा, असा सुद्धा एक गेम आहे बरं का. तर घरोघरी करोकरी गीता जाऊ दे, अभ्यासे सगळ्यांची माधव बोलू दे. ह्या गीता ऑलिम्पियाडमध्ये बक्षिसं पण भरपूर आहेत बरं का. पहिलं बक्षीस 1,00,000, दुसरं बक्षीस 51,000, तिसरं बक्षीस आहे त्याच्यानंतरच्या 100 लोकांना 1,100 रुपये. तुम्ही बघा, छान छान बक्षीस आहेत. आणि बक्षीस नाही मिळालं तरी आपलं ज्ञान आणि मनोरंजन होतं आहे. तर सर्वांनी नक्की भाग घ्या. play.learngita.com वरती क्लिक करून आपण आपलं नाव नोंदवूया आणि ह्याच्यामध्ये भाग घेऊया बरं का.